नमस्कार मंडळी. आज आहे लक्ष्मीपूजन आणि ही आमची तयारी लक्ष्मीपूजनाची. तुमच्या इकडे पण कशी लक्ष्मीपूजनाची तयारी झाली, ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही आता लक्ष्मीपूजन करून थोडंसं बाहेर जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे इकडे जरा फेरफटका मारण्यासाठी. आणि ही इकडे अशी लाइटिंग वगैरे केलेली, तर आम्ही सगळेजण मिळून आहे ना, वरती गच्चीवर आलो. तर इकडे बघा किती मस्त अशी आतिषबाजी होते. फार म्हणजे या वर्षी ॲक्चुअली एवढे फटाके नाही वाजवले, पण बऱ्यापैकी असं वाजवले लोकांनी फटाके. फार बरं वाटतंय हे असं सगळं गच्चीवरून बघताना. कारण खाली असलो ना आपण, की खाली असं एवढं काही दिसत नाही. पण हे असं वरतून जेव्हा आपण बघतो गच्चीवरून वगैरे उंचावरून, तेव्हा ॲक्चुअल आपल्याला समजतं, की आपण किती फटाके बघतोय. आणि हा जो पागोडा आहे ना, हा पागोडा तुम्हाला दिसत असेल, तर हा माझ्या गच्चीवरून हा असा दिसतो. त्यानंतर मग आमच्या इकडनं गच्चीवरून पण वरती फटाके फोडण्यात आले. ते 60 शॉट आणि असे काहीतरी आहेत ते. तर ते आता हे बघा किती मस्त-मस्त वाटतंय बघा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्ही सुद्धा असे हे जे आकाश काय बोलतात त्याला? मला तर माहिती नाही. शॉट्स बोलतात त्याला. हे उडवले की नाही? मला हे महाग महाग असणार हा आयटम असं मला वाटतंय. तर मला खूप आवडले हे ॲक्चुअली. किती छान वाटतंय बघा ना. असं वाटतं की सगळं असं आकाशामध्ये फटाके फुटतायत ते फार छान वाटतंय. आणि मग आम्ही इकडे असे हे शेवटचे फटाके फोडले आणि पुन्हा मग खालती आलो. तर अशा पद्धतीने आजचा आम्ही लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे हा एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा केला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही काय-काय केलं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर भेटूया अशाच एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.